नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक NR गायकवाड सर, संचालक संस्कार कोचिंग क्लासेस, तुळजाई चौक, बीड. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधला जो 13वा लेसन आहे, सबस्टन्सेस इन कॉमन यूज, याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. 14वा लेसन. मग याच्यामध्ये आपल्याला काही सॉल्ट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं आहे सॉल्ट्स म्हणजे काय. तर याच्यामध्ये ज्या कंपाऊंडमध्ये H+ आणि OH- आयन्स या दोन्हीपैकी एकही नसते, त्याला आपण त्या ठिकाणी साध्या भाषेमध्ये सॉल्ट्स असं म्हणत असतो, सिम्पल सॉल्ट. मग आता ॲसिड म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. ॲसिडमध्ये H+ आयन्स असतात आणि बेसमध्ये OH- आयन्स असतात. परंतु जो न्यूट्रल आहे त्याच्यामध्ये H+ आणि OH- आयन्स या दोन्हीपैकी एकही नसतं, म्हणजे जनरली त्या ठिकाणी ते सॉल्ट्स आहे. बरं, मग याच्यामध्ये सगळ्यात पहिला बघायचं आहे आपल्याला सोडियम क्लोराईड. आता सोडियम क्लोराईड तर आपल्याला माहिती आहे बघा, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो आहे NaCl. आता सोडियम क्लोराईड काय, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचा वापर करत असतो. जे समजा आपण त्याला साध्या भाषेमध्ये मीठ, टेबल सॉल्ट म्हणतो किंवा कॉमन सॉल्ट म्हणतो, त्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. बरं, त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी बघा, इथे एक pH स्केल दाखवलेली आहे. pH म्हणजे एखाद्या पदार्थाचा pH काय आहे, त्यावरून आपण तो पदार्थ कसा आहे आपण सांगू शकतो. म्हणजे ते ॲसिड आहे का, बेस आहे का, न्यूट्रल आहे किंवा सॉल्ट्स आहे तेच. मग जर एखाद्या पदार्थाचा pH जर 7 पेक्षा कमी असेल, म्हणजे इफ द सबस्टन्स हॅज pH लेस दॅन 7 देन इट इज ॲसिडिक इन नेचर. म्हणजे एखाद्या पदार्थाचा pH हा 7 पेक्षा कमी असेल तर तो पदार्थ ॲसिडिक इन नेचर असतो. बरं, इफ द pH ऑफ अ सबस्टन्स हॅज मोर दॅन 7 इट मीन्स दॅट हायर दॅन 7 ऑर ग्रेटर दॅन 7 देन इट इज बेसिक इन नेचर. साध्या भाषेमध्ये काय, जर एखाद्या पदार्थाचा pH 7 पेक्षा जास्त असेल, म्हणजे 7.1, 7.2, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, तर म्हणायचं तो पदार्थ जो आहे तर तो बेसिक इन नेचर आहे, म्हणजे तो बेस आहे ज्याच्यामध्ये OH- आयन्स असतात. आणि ज्या पदार्थाचा pH बरोबर 7 आहे, म्हणजे इफ द pH ऑफ अ सबस्टन्स इज एक्झॅक्टली इक्वल टू 7 देन इट इज न्यूट्रल. इट मीन्स दॅट इट डज नॉट हॅव H+ आयन्स ऑर OH- आयन्स. त्यालाच आपण त्या ठिकाणी न्यूट्रल असं म्हणत असतो. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे न्यूट्रल सॉल्ट कधी तयार होणार आहे, ॲसिडिक सॉल्ट कधी तयार होणार आहे, बेसिक सॉल्ट कधी तयार होणार आहे. आता न्यूट्रल सॉल्ट जर तयार करायचं असेल ज्याचा pH 7 असतो, तर आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस एकत्र रिॲक्ट करावं लागेल. म्हणजे दोघांमध्ये आपल्याला रिॲक्शन करावी लागेल, स्ट्रॉंग ॲसिडमध्ये आणि स्ट्रॉंग बेसमध्ये. त्यावेळेस आपल्याला न्यूट्रल सॉल्ट भेटणार आहे ज्याचा pH बरोबर 7 आहे. आता ॲसिडिक सॉल्ट कधी भेटणार आहे आपल्याला, कारण ॲसिडिक सॉल्ट म्हणल्याच्यानंतर pH इज लेस दॅन 7, ज्याचा pH 7 पेक्षा कमी पाहिजे, तर ते ॲसिडिक बनणार आहे. मग आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस घ्यायचा आहे. मग त्यावेळेस आपल्याला ॲसिडिक सॉल्ट भेटणार आहे. आता बेसिक सॉल्ट कधी भेटणार आहे आपल्याला, ज्याचा pH हा ग्रेटर दॅन 7 आहे, 7 पेक्षा जास्त आहे, तर आपल्याला या ठिकाणी वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस घ्यावी लागेल. त्यावेळेस मग आपल्याला बेसिक सॉल्ट या ठिकाणी मिळू शकतो, समजा मिळत असतो आपल्याला. तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता एक्झॅक्टली सोडियम क्लोराईड काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती घेऊया. बरं, आता सोडियम क्लोराईड जो आहे, लक्ष द्या, कॉमन सॉल्ट इज अल्सो कॉल्ड ॲज सोडियम क्लोराईड. म्हणजे जे कॉमन सॉल्ट आहे, टेबल सॉल्ट म्हणतो आपण त्याला, कॉमन सॉल्ट म्हणतो, त्यालाच आपण सोडियम क्लोराईड असं म्हणत असतो. ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगा, NaCl. NaCl सोडियम क्लोराईड. बरं, आता ह्या ठिकाणी बघा, याचा वापर त्या ठिकाणी करत असतो आपण जास्तीत जास्त, की डेली लाईफमध्ये आपण हे जे सॉल्ट आहे ते जास्त वापरतो. आपल्या फूडमध्ये वापरत असतो, वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा आपण याचा वापर करत असतो. म्हणजे लक्षात ठेवा, इट इज द मोस्ट यूज्ड सॉल्ट इन द डेली लाईफ. ओके. बरं, आता हे तयार ॲक्च्युली कसं होतं आहे, हे जे समजा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले सोडियम क्लोराईड आपल्याला तयार करायचं NaCl. मग इट इज फॉर्म्ड
बाय द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. जी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असते, उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, तर त्या उदासीनीकरण अभिक्रियेमार्फत याचं फॉर्मेशन होत असते. जसं की त्या ठिकाणी आपण काय आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय? वेन an acid and a base is reacted with each other, then salt and water are formed. This reaction is known as न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. मग आता ती रिॲक्शन काय करायचं, आपल्याला एक ॲसिड घ्यायचं आहे, एक बेस घ्यायचं आहे आणि त्यापासून आपल्याला त्या ठिकाणी सॉल्ट आणि वॉटर भेटणार आहे. जसं की या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे, आपण बेस घेतलेला आहे NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, प्लस आपण ॲसिड घेतलेला आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl आणि त्यापासून आपल्याला NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आणि वॉटर भेटलेलं आहे. आता ज्यावेळेस NaClचं आपण ॲक्वियस सोल्युशन घेऊ, म्हणजेच NaCl जो आहे त्याचं आपण त्या ठिकाणी जलीय द्रावण घेतलं, म्हणजे साध्या भाषेमध्ये पाण्यामध्ये मीठ टाकलं, मग त्यावेळेस त्याचा pH हा 7 होणार आहे, म्हणजेच त्या ठिकाणी ते न्यूट्रल आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बरं, आता सोडियम क्लोराईड जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते लक्षात ठेवा. आता हे सोडियम क्लोराईड असतंय कसं नेमकं बघा, हे कलरलेस आहे, म्हणजे त्याला कलर नसतो बघा, हिरवा, तांबडा, गुलाबी, कोणताच कलर त्याला नाही बिलकुल. ते क्रिस्टलाईन आहे बघा, स्फटिक म्हणतो आपण त्याला. आपण जे सॉफ्ट पदार्थ बघतो ना बाकीचे, जे मऊ असतात एकदम, जसं त्या ठिकाणी पॉन्ड्स आहे, पावडर सॉफ्ट आहे, पण तसंही त्या ठिकाणी सॉफ्ट नसतं, हे खरबडीत असतं बघा थोडंसं, त्यामुळे त्याला म्हणलं क्रिस्टलाईन. आयोनिक कंपाऊंड आहे. आयोनिक कंपाऊंड म्हणजे त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होणार आहे Na आणि Clमध्ये, म्हणजे सोडियम क्लोराईडमध्ये. त्यावेळेस मग आपण त्याला म्हणतो कलरलेस क्रिस्टलाईन आयोनिक कंपाऊंड. बरं, याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन नसतात, म्हणजे नो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. बरं, याची टेस्ट कशी आहे? सॉल्टी आहे, चवीला त्या ठिकाणी ते खारट आहे, माहितीच आपल्याला. आणि त्याचं त्या ठिकाणी म्हणजे तो कसा आहे? न्यूट्रल आहे. बरंच पहिलं आपण ते न्यूट्रल आहे. बरं, आणखी याचा वापर काय आहे? याचा वापर आपण आणखी काय, जे अदर केमिकल्स आहेत किंवा जे इतर कंपाऊंड्स आहेत त्यांचंसुद्धा फॉर्मेशन करण्यासाठी आपण सोडियम क्लोराईडचा वापर करत असतो. जसं की त्या ठिकाणी काय आहे? सोडियम कार्बोनेट आहे, Na2CO3 आहे, तिथं Na3 झालं आहे, तिथं Na2CO3 लक्षात ठेवा. सोडियम कार्बोनेट तयार करण्यासाठी. आता सोडियम कार्बोनेट म्हणजे काय असते? हा वॉशिंग सोडा आहे ॲक्च्युली. बरं, सोडियम बायकार्बोनेट हा जो आहे का, तो बेकिंग सोडा आहे, खाण्याचा सोडा, ज्याचा फॉर्म्युला NaHCO3 असा आहे. आणि त्या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड NaOH हा एक बेस आहे. याचं फॉर्मेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला सोडियम क्लोराईडची गरज पडत असते. हां, लक्ष विचलित होऊ देऊ नका रे, लक्ष द्या व्यवस्थित. आता पुढे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे NaCl आहे त्याचा वापर आणखी आपण त्या ठिकाणी काय मेडिसिनमध्ये करत असतो, किंवा काही डिसिजेस आहेत त्यांचं ट्रीटमेंट करायचे, त्यासाठी सुद्धा आपण NaClचा वापर करत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरं, आता रॉक सॉल्ट काय आहे बघा, हे जे सॉल्ट आपल्याला रॉकपासून मिळत असतं, खडकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही नैसर्गिक क्षार असतात, त्याला आपण रॉक सॉल्ट असं बोलत असतो. त्याला म्हणतो आपण सॉल्ट ऑब्टेन्ड फ्रॉम रॉक्स इज कॉल्ड रॉक सॉल्ट. सिम्पल आहे. सॉल्ट्स ऑब्टेन्ड फ्रॉम रॉक सॉल्ट आर कॉल्ड रॉक सॉल्ट्स. बरं, त्याचे काही एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे, जसं की हॅलाइट आहे, हिमालयन रॉक सॉल्ट आहे, एक्सेट्रा. बरं, नंतर या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. समजा NaClचा pH 7 आहे, हे तुम्हाला माहिती. फॉर्म्युला NaCl आहे ते माहिती. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन करून आपल्याला ते मिळत असतं ते माहिती. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्रिन प्रोड्युसेस. आता ब्रिनचं त्या ठिकाणी इलेक्ट्रोलिसिस केल्याच्यानंतर आपल्याला NaOH क्लोरीनचा गॅस, हायड्रोजनचा गॅस मिळत असतो. आणि फ्युज्ड NaCl जे आहे ते आपल्याला सोडियम मेटल देत असतं. म्हणजे साधं लक्षात ठेवा, फ्युज्ड NaCl गिव्ज सोडियम मेटल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज सोडियम क्लोराईडबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळं व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही लिहून घेणं, नोट्स तयार करणं खूप गरजेचं आहे. मी जसं त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे त्या प्रकारे व्यवस्थित लिहून घ्या एकदा वहीवर आणि व्यवस्थित त्याची तयारी करा. चला, थांबूया आपण इथंच. आणि इथून पुढं आता आपण असेच व्हिडिओ आपण बनवणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद, थँक्यू.